आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या करून बघत असतो। आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या दाखवणार आहे। यासाठी आपण पिठात एक खास पदार्थ घालणार आहोत, त्याच्यामुळे या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि त्या छान फुगतात आणि चवीलाही फार छान लागतात। या अशा पुऱ्या तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर आपण अजिबात वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी काय लागणार आहे बघा। पुऱ्या करण्यासाठी आपल्याला इथे काय काय साहित्य लागणार आहे बघा। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी मैदा घेतलाय आणि चवीनुसार मीठ घेतलंय। आता तुमच्या घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि त्या वाटीने हे दोन्ही पीठं मोजून घ्या। गव्हाच्या पिठामध्ये पुरी करताना मैदा घातल्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि ह्याच्यात मळताना तेल वगैरे काही घालायचं नाहीये। अतिशय छान अशा फुगलेल्या पुऱ्या होतात आणि जराही तेलकट होत नाहीत। आता पुरीची कणिक मळून घेऊया। आधी गव्हाचं पीठ घालूया। गव्हाचं पीठ चाळून घ्या, त्याच्यामध्ये मैदा घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया। मीठ हे तुमच्या चवीनुसार घाला। हे दोन्ही पीठं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी घालत ह्याचा एकदम घट्ट गोळा मळायचा आहे। पीठ अजिबात पातळ मळू नका आणि हे साधंच पाणी घेतलंय मी मळण्यासाठी। एकदम घट्ट गोळा मळायचा। जर पीठ पातळ झालं तर पुऱ्या खूप तेलकट होतात, तेल शोषून घेतात। त्यामुळे पुरीची कणिक मळताना एकदम घट्ट मळा। हे बघा, मी असं इतकं घट्ट मळून घेतलंय। गोळा एकदम घट्ट मळायचा आहे। हे इतकं घट्ट पीठ मळून घेतलंय। आता याच्यावर फक्त थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल लावायचं आहे आणि तेल लावून हे पीठ एक अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण याच्या पुऱ्या करून घेऊया। इथं पुरीचं पीठ ठेवून एक अर्धा तास झालाय। आता आपण ते परत एकदा थोडं मळून घेऊया। आणि काय करायचं, याचा एक छोटा गोळा घ्यायचा, हातावर थोडं गोल फिरवून घ्यायचा आणि याच्या पुऱ्या करून घ्यायच्या। आता ह्या पुऱ्या पोळपाटवर थोडंसं तेल घ्यायचं आणि एक एक गोळा घेऊन लाटायचा आहे। या अशा पुऱ्या लाटल्या की खूप छान होतात। आपण कार्यक्रमांमध्ये जेव्हा जातो तिथे ज्या पुऱ्या करतात त्या अशाच करतात, त्यामुळे अशा करून बघा। तेल खूप लावायची गरज नाही आहे, थोडं थोडं लावा आणि पुरी लाटून घ्यायची। पीठ लावून लाटण्यापेक्षा अशा एकदा करून बघा। अगदी आपण बाहेर कार्यक्रमामध्ये ज्या पुऱ्या खातो तशाच ह्या पुऱ्या लागतात। आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया। आता इथे मी बाजूला कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं। आता याच्यात पुरी घालूया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच पुरी घालायची। हे बघा, पुरीला छान पुरी फुगली आहे, त्याला हातही लावावा लागत नाही। एक बाजू चांगली भाजल्यावरती दुसरी बाजू परतायची आहे। सारखं सारखं पुरी पाठीपुढे करायची नाही, नाहीतर तेलकट होते। काढून घेऊया। अजून एक घालते। हे बघा, पुरी छान फुगते। तेल यासाठी चांगलं गरम करा। कमी गरम तेलात जर पुरी घातलात तर पुरी खूप तेलकट होते, त्यामुळे तेल चांगलं गरम करा। या पुऱ्या नंतर अजिबात तेलकट होत नाहीत, छान होतात। आता मी बाकीच्याही करून घेते। आता या बघा, इथे मी थोड्या पुऱ्या करून घेतल्या आहेत। या गार झाल्यावरही अशाच फुगलेल्या राहतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत। आता तुम्हाला दिसत असेल, या पुरीवर अजिबात तेल दिसत नाहीत आणि ह्या अशा छान फुगलेल्या राहतात।
या पुऱ्या एकदा नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.